बघा बेटा, व्यवस्थित लक्ष द्या. एक 4 होमवर्क तुम्हाला घरी करायला दिले होते. सोपे होते. काही पोरांचा रिप्लाय आला, काही पोरं इथे बसलेले आहे, त्यांनी ते 4चे 4ही एक्झाम्पल्स केलेले आहे. त्यामुळे मला ते एक्झाम्पल्स रिपीट करायची गरज नाही. तुम्हाला जर एखादे एक्झाम्पल जमलं नसेल आणि ते रिपीट करून तुम्हाला हवं असेल तर मला तसं कळवा, तुम्हाला रिपीट करून मी. ओके, मग आता ते 4 एक्झाम्पल्स आपले झालेले आहे. आता आपल्याला या 5व्या एक्झाम्पल पासून पाहायचे आहे, कारण हे 5वे एक्झाम्पल्स आता नव्याने मी घेत आहे. 4 एक्झाम्पल्स तुमचे झालेले आहेत. 4 एक्झाम्पल्स मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते मी घेईल, पण हे 5वे एक्झाम्पल्स आहे. 5वे एक्झाम्पल्स मी दिलेलं आहे. मेथड्स आपली 30 चालू आहे. मेथडचं नाव होतं आपलं सिंथेटिक डिव्हिजन मेथड. आता सिंथेटिक डिव्हिजन मेथड हे आपण कुठे वापरतो, तर सिंथेटिक डिव्हिजन मेथड आपण ही जिथे जे काही फंक्शन्स किंवा जे काही इक्वेशन्स आपल्याला क्वाड्रॅटिक पेक्षा मोठं मिळत असेल, मिळणारं इक्वेशन्स हे आपल्याला क्वाड्रॅटिक पेक्षा मोठं मिळत असेल. यू नो क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स इज द हायेस्ट इंडेक्स ऑफ अ व्हेरिएबल इज 2 इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. बरोबर. तर ज्याचा हायेस्ट इंडेक्स 2 असतो त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणतो. पण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स पेक्षा मोठे इक्वेशन्स म्हणजे ज्याचा हायेस्ट इंडेक्स 2 पेक्षा मोठा असेल, ज्याचा हायेस्ट इंडेक्स 2 पेक्षा मोठा असेल आहे. बघा, 2 पेक्षा मोठा, इथे पण हायेस्ट इंडेक्स 2 पेक्षा मोठा आहे. तर ज्याचा हायेस्ट इंडेक्स 2 पेक्षा मोठा असतो त्या इक्वेशन्सला सॉल्व करण्याकरता आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथडचा वापर करतो, सिंथेटिक डिव्हिजन मेथडचा यूज करतो. ओके, मग आता इथे सिंथेटिक डिव्हिजन मेथड आपल्याला वापरायची आहे. तर दोघांकरता आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरावी लागेल. एक्झाम्पल्स हे पण मोठं आहे, व्यवस्थित लक्ष तुम्हाला द्यावं लागणार आहे. तर इथे काय करू, तर इथे लिहून घेऊ आपण बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड. सिंथेटिक डी मेथड म्हणजे सिंथेटिक डिव्हिजन मेथड. आता सिंथेटिक डिव्हिजन मेथड आपण वापरत आहे. कुणाकरिता वापरू आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड, तर याच्याकरता आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरू. कुणाकरता x³ मायनस 7x² प्लस 15x मायनस 9. आता या एक्झाम्पल्स करता आपण काय वापरत आहे, सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरत आहे. याच्याकरता पण आपल्याला वापरावी लागेल, पण एका करता सेपरेटली आपण वापरून घेऊ. याच्याकरता सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरत आहे. तर जेव्हा काही सिंथेटिक डिव्हिजन मेथड आपल्याला यूज करायची असते तेव्हा सर्वात आधी जे तुम्हाला इक्वेशन्स दिलेले आहेत ते इक्वेशन्स त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का, त्याच्या उतरत्या क्रमामध्ये आहे का, असेंडिंग ऑर्डर मध्ये आहे का, हे पाहून घ्यावं लागेल. मग आहे इथे क्यूब दिला, इथे स्क्वेअर दिला, इथे लिनियर टर्म दिला, इथे कॉन्स्टंट टर्म दिलाय, म्हणजे हे त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, हे त्याच्या चलाच्या उतरत्या क्रम मध्ये आहे, व्हेरिएबलच्या असेंडिंग ऑर्डर मध्ये आहे ना. मग आता काय करायचं, कोइफिशिएंट फॉर्म लिहून घ्या. याचं कोइफिशिएंट फॉर्म लिहून घ्या. मग कोइफिशिएंट फॉर्म काय आहे, फॉर्म लिहून घ्या. कोइफिशिएंट फॉर्म काय आहे, 1 -7 15 and -9 हे कोइफिशिएंट फॉर्म आहे. मग या कोइफिशिएंट फॉर्मला आता काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. जसं 1 -7 and 15 and -9 याला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे सिंथेटिक डिव्हिजन मेथडने. तर सिंथेटिक डिव्हिजन मेथडने डिवाइड करते वेळी आपल्याला कोइफिशिएंट फॉर्म मिळणे गरजेचं असते, कारण कोइफिशिएंट फॉर्मलाच आपण डिवाइड करतो. तर मिळालं कोइफिशिएंट फॉर्म, त्याला डिवाइड करू. कशाने डिवाइड करू, तर ती जी काही तुमची लिमिट असेल त्या लिमिट सुरुवातीला आपण काय करतो, जे फर्स्ट टर्म असेल त्याला जसंच्या तसं खाली उतरवितो, म्हणजे ॲज इट इज लिहितो. ओके, मग आता या आलेल्या टर्मनी या टर्मला मल्टिप्लाय करतो, म्हणजे 3 1 जा 3 यांची ऍडिंग सबट्रॅक्टिंग करतो. मायनस आहे प्लस आहे म्हणजे सबट्रॅक्टिंग होईल तर मोठ्या नंबर मधनं लहान नंबर मायनस होईल, झाला मायनस, आणि मोठ्या नंबरचा अँसरला दिला आन्सर प्लस साइन. आता याने याला मल्टिप्लाय करतो, म्हणजे 4 3 जा किती होते, 12 होते अँड मायनस प्लस मायनस होते मल्टिप्लिकेशनच्या वेळेला. मल्टिप्लिकेशनच्या साइनचे रूल्स वेगळे असतात आणि ऍडिंग सबट्रॅक्टिंगच्या साइनचे रूल वेगळे असतात, हे लक्षात ठेवायचं. आता यांचं काय आन्सर मिळेल, 3 मिळेल. 15 मधनं 12 मायनस केले 3 राहते, मोठ्या नंबरला साइन नाही तर लहानला कुठून आन्सरला कुठून साइन देणार आपण. आता हे 3 जा, व्यवस्थित लक्ष द्यायचं, माझ्या ऍक्टिव्हिटीकडे पण लक्ष द्यायचं. मी काय करताय,
3 जा म्हणजे याने याला मल्टिप्लाय करायचं 3 3 जा काय होईल 9 होईल 9 and -9 0 आन्सर. चला झाला आन्सर. मग आन्सर काय मिळालं तुम्हाला तर आन्सर मिळालं इथे 1 -4 and 3. याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं आहे तर याला लिहून घ्या व्हेरिएबल फॉर्म मध्ये. मग व्हेरिएबल फॉर्म मध्ये लिहिते वेळी पहिल्याला x लावा, दुसऱ्या नंबरच्या संख्येला x लावा, दुसऱ्या नंबरला पण x लावा आणि शेवटचा जो नंबर असेल त्याला x लावायची गरज नाही. जिथे साइन दिलं नसेल तिथे प्लस घ्यायचं, जिथे मायनस दिलं असेल तिथे मायनसच घ्यायचं. आता यामध्ये व्हेरिएबल किती टाइम्स आलेला आहे 2 टाइम्स आलेला आहे व्हेरिएबल. हा 1 म्हणजे काहीच नाही 1 काही लिहिला नाही तरी चालते. 2 टाइम्स आला आहे व्हेरिएबल म्हणून हायेस्ट इंडेक्स 2 दिली. चला हायेस्ट इंडेक्स 2 दिला त्याच्यानंतर याचा इंडेक्स 1 आहेच म्हणून देण्याची गरज नाही. समजा एखाद्या वेळेस हे जे व्हेरिएबल आहे 5 टाइम्स यूज झालं असेल तर हायेस्ट इंडेक्स 5 द्यायचा. पण हायेस्ट इंडेक्स 5 दिला की सोडून द्यायचा असं होत नाही. जसं इथे हायेस्ट इंडेक्स 2 दिला आणि सोडून दिलं काहीच केलं नाही. का कारण हायेस्ट इंडेक्स 2 नंतर हायेस्ट त्याच्यानंतरचा इंडेक्स 1 आहे यामध्ये बरोबर तर काही देण्याची गरज नाही. पण जर हायेस्ट इंडेक्स 5 आला असेल तर मग एकाला इंडेक्स 5 दिला तर दुसऱ्याचा इंडेक्स 4 द्यायचा, तिसऱ्याचा इंडेक्स 3 द्यायचा आणि चौथ्याचा इंडेक्स किती द्यायचा 2 द्यायचा. 2 पर्यंत इंडेक्स द्यायचे मग वाटलं सोडून द्यायचं बरोबर. 1 तर देतच नाही आपण त्याच्यामुळे. झालं बेटा हे आन्सर. पण हे आन्सर कुणाचं आहे तर हे आन्सर आहे याचं x³ -5x x³ -7x² 1x² प्लस 15x -9 याचा एक फॅक्टर हा आहे. याचा काय आहे एक फॅक्टर हा आहे. हे जे आन्सर मिळालं त्याचा एक फॅक्टर हा आहे. मग दुसरा फॅक्टर काय राहील तर दुसरा फॅक्टर राहील x -3. डिवाइड कशाने केलाय 3 ने डिवाइड केलं तर x -3 घ्या. डिवाइड कशाने केलं -3 ने तर x + 3 घ्या है ना. असं घ्यायचं हे लक्षात ठेवायचं. हे झाले याचे फॅक्टर. आता सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरू आपण तर कुणा करता वापरू तर आता सिंथेटिक डिव्हिजन मेथड या दुसऱ्या नंबर साठी वापरू. लिहून घ्या इथेच लिहून घेतो वाटल्यास. फॉर काय आहे x⁴ -5x³ प्लस 27x -27. याच्याकरता आपण आता सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरू. मग याच्याकरता जर सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरली तर कोइफिशिएंट फॉर्म लिहून घ्या ना आधी. कोइफिशिएंट फॉर्म. मग कोइफिशिएंट फॉर्म लिहिण्याच्या आधी पण ते इक्वेशन त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का ते पाहावं लागेल. मग ते इक्वेशन त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का हो आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये. कारण 4 नंतर 3 नाहीये स्टँडर्ड फॉर्म मध्ये. म्हणजे तुम्हाला याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घ्यावं लागेल. कोइफिशिएंट फॉर्म लिहिण्याच्या आधी काय म्हटलं मी कोइफिशिएंट फॉर्म लिहिण्याच्या आधी तुम्हाला त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहावं लागेल. मग स्टँडर्ड फॉर्म काय येईल स्टँडर्ड आपण असंच लिहितो ना. आपण नाही का कोणत्या वर्गात आहोत स्टँडर्ड 11 स्टँडर्ड 12 स्टँडर्ड 9 स्टँडर्ड 1 असं लिहितो. तर हे आहे स्टँडर्ड. तर स्टँडर्ड फॉर्म काय आहे तर स्टँडर्ड फॉर्म आहे त्याचं x⁴ -5x³ प्लस 0x² प्लस 0x² प्लस 27x -27. आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे म्हणजे काय करायचं आहे त्याच्या उतरत्या क्रमाने लिहायचं आहे. आणि उतरत्या क्रमाने लिहिल्यावर मधलं एखादं कोणतं टर्म गायब आहे का बरोबर गायब आहे का एखादं टर्म ते पाहून घ्यायचं. मग जे टर्म गायब असेल त्याला +0 सोबत लिहून घ्यायचं. इथे x² टर्म गायब होतं त्याला +0 करून लिहून घ्यायचं. आता हे झालं त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये. आता आपल्याला लिहिता येईल कोइफिशिएंट फॉर्म. कोइफिशिएंट फॉर्म. मग कोइफिशिएंट फॉर्म त्याचा काय येईल तर कोइफिशिएंट फॉर्म येईल 4 1 -5 0 27 आणि -27 झालं ना. कोइफिशिएंट फॉर्म समजलं. ओके कोइफिशिएंट फॉर्म तुम्हाला समजलेला आहे. तर आता या कोइफिशिएंट फॉर्मला आपल्याला डिवाइड करायचं असते. तर कोइफिशिएंट फॉर्म लिहून घ्या त्याला डिवाइड करवून घ्या. ओके
कशाने डिवाइड करायचं आहे त्यानेच 3 लिमिटनीच डिवाइड करू ना आपण. मग लिमिटने डिवाइड करू तर 3 डिवाइड करा. फर्स्ट टर्म ॲज इट इज यांचं मल्टिप्लिकेशन करा. यांचं मल्टिप्लिकेशन करायचं ऍक्टिव्हिटीकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर इथे किती आन्सर मिळते 3. इथे किती आन्सर मिळते -2. बरोबर आहे. मग या -2 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे किती होते -6. 3 2 जा 6 अँड प्लस मायनस मायनस. इथे आन्सर मध्ये -6च राहील. आता इथे मायनस प्लस मायनस होईल ते तर कळेल तुम्हाला. पण इथे 6 3 जा किती होते तर 6 3 जा 6 1 जा 6 6 2 जा 12 आणि 6 3 जा 18. बरोबर आहे. तर इथे काय मिळेल तुम्हाला 18 मिळाले. 18. मग 18 मिळाले तर आता यांची सबट्रॅक्टिंग करा. सबट्रॅक्टिंग करा म्हणजे 27 मधनं 18 काढून घ्या. तर 27 ची ते 7 वरच ठेवा आणि 2 9 मिळेल आन्सर. मोठ्या नंबरचा साइन आन्सर. मग आता याला मल्टिप्लाय करा तर इथे काय राहील 27 राहील. 9 3 जा 27 आणि 27 मायनस 27 0 मिळालं आन्सर असेल. तर आता काय करू हे आन्सर आहे तुमचं 1 -2 -6 अँड 9. याला काय करायचं आहे तर याला आता व्हेरिएबल फॉर्म मध्ये लिहायचं आहे. मग याला व्हेरिएबल फॉर्म मध्ये लिहायचं तर व्हेरिएबल लावून घ्यायला लागेल. मग व्हेरिएबल लावू 1x - 2x - 6x + 9. पण शेवटच्या टर्मला आपण व्हेरिएबल लावत नाही. चला आणि व्हेरिएबलच्या समोर 1 असेल तर तो 1 ही लिहित नाही. असं करून टाकू आपण. मग आता इथे 1 2 3 टाइम्स x आलेला आहे. व्हेरिएबल किती टाइम्स आलेला आहे 3 टाइम्स व्हेरिएबल आलेला आहे. 3 टाइम्स जर व्हेरिएबल आलं असेल तर 3 टाइम्स म्हणून 3 याचा हायेस्ट इंडेक्स द्यायचा. मग 3 हायेस्ट इंडेक्स दिला तर त्याच्यानंतर 2 द्यायचा. झालं ना. त्याच्यानंतर काय द्यायचा 2 द्यायचा. पण हे काय आहे तर हा एक फॅक्टर आहे कुणाचा याचा म्हणजे मेन काय आहे तुमचा तर मेन इक्वेशन हे आहे. तर याचा एक हे आहे ते बघा व्यवस्थित लक्ष द्या. तर इथे x raised to power 4 - 5x³ + 27x - 27 चा एक फॅक्टर हा आहे. काय आहे चा एक फॅक्टर हा आहे. ऑब्विसली दुसरा फॅक्टर काय राहील तर दुसरा फॅक्टर तोच राहील ज्याने डिवाइड केलं. कशाने डिवाइड केलं 3 ने डिवाइड केलं तर इथे मायनस घ्या. -3 डिवाइड केलं असतं तर इथे प्लस घेतली असते. झालं असं तुम्हाला वाटते. आणि आता तुम्ही डायरेक्ट त्यामध्ये व्हॅल्यू पुट कराल. पण नाही हे जे मिळालेलं आहे हे पुन्हा कसं मिळालं आहे इक्वेशन क्वाड्रॅटिक पेक्षा मोठं मिळालं आहे. म्हणजे आता याच्या करता पुन्हा आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरावी लागेल. मग याच्याकरता जर सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरायची असेल तर वापरून घेऊ. मग इथे तुमच्याकडे वेगळा जर पेन राहत असेल तुमच्याकडे वेगळा पेन तुम्ही जर चांगल्या घरचे पोरं असाल श्रीमंत घरचे पोरं असाल तुम्ही जर 2 पेन एफोर्ड करू शकत असाल तर हा जो फॉर आहे प्रत्येक ठिकाणचा हा फॉर थोडासा वेगळ्या पेनाने घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. किंवा ते टर्मच वेगळे आणल्या फॉर. आता पुन्हा करता सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरूया. तर आता x³ - 2x² - 6x + 9 याच्याकरता सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरत आहे. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेच. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिण्याची गरज नाही. मग याला कशात लिहून घ्यायचं आहे तर याला लिहायचं आहे आपल्याला कोइफिशियंट फॉर्म मध्ये. मग कोइफिशियंट फॉर्म मध्ये जर लिहायचं झालं तर इथे लिहून टाका कोइफिशियंट फॉर्म. मग कोइफिशियंट फॉर्म काय याचं तर याचं कोइफिशियंट फॉर्म आहे 1 -2 -6 and 9. ओके. मग आता याला डिवाइड करून घ्या. कशाला डिवाइड करा 1 -2 -6 and 9 यांना डिवाइड करा. कशाने त्यानेच करायला लागेल डिवाइड लिमिटने. दुसरं तर आपल्याकडे काही आहे नाही. बरोबर गरीबीला विचार नाही आपल्याकडे. तर मग आता 3 ने डिवाइड करून घेऊ है ना. मग 3 ने डिवाइड करू तर इथे काय फर्स्ट टर्म ॲज इट इज याला मल्टिप्लाय करा. यांची ऍडिंग सबट्रॅक्टिंग जे होत असेल ती करा. बरोबर याने पुन्हा याला मल्टिप्लाय करा. याचं जे काही आन्सर येत असेल ते आन्सर इथे लिहा. याने पुन्हा याला मल्टिप्लाय करा. इथे आन्सर काय राहतं
मग आता आपल्याला काय मिळते, तर इथे मिळते 1 1 आणि -3. याला व्हेरिएबल फॉर्म मध्ये लिहिलं तर इथे राहील x स्क्वेअर प्लस x -3 असा आन्सर आहे. मग हे जे आन्सर आलेलं आहे हे आन्सर काय आहे तर ते आपण नंतर लिहू. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तुम्ही स्क्रीनशॉट घेतला की मी तिकडलं क्लीन करून घेतो आणि बाकीचा पोर्शन मी त्या साईडला लिहू. पण तुम्हाला कळलेलं असेल त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेतला होता. आता मी क्लीन करून घेतलं. आता आपल्याला आन्सर लिहायचा आहे. आन्सर लिहायचा आहे तर हे जे तुम्हाला मिळालेलं आहे, हे जे तुम्हाला मिळालेलं आहे हे काय आहे, तर हे काय आहे तर हा एक फॅक्टर आहे. कुणाचा, तर एक फॅक्टर आहे याचा. बरोबर, याचा एक फॅक्टर आहे. पण आन्सर लिहिते वेळी आपण इथे लिहू x⁴ मायनस 5x³ प्लस 27x मायनस फॅक्टर लिहायचे. याचे फॅक्टर हे दोन होते ना, पण याचे फॅक्टर इथे मी आला तर इथं पहिले एक काम करू, याचा फॅक्टर लिहून घेऊ. इथे आपण इथे लिहिला नाहीये. इथे काय करू आपण, याचा फॅक्टर एक हा आहे आणि दुसरा फॅक्टर काय राहील x -3. मग आता आपल्याला लिहिते वेळी याचा आन्सर काय लिहू, तर याचा आन्सर आपल्याला हे मिळालेला आहे. बघा व्यवस्थित लक्ष द्या. इकडे पण लिहून देतो मी, तिकडे तुम्हाला कळणार नाही. तर इथे x³ -2x² -6x प्लस 9 हे मिळालं तुम्हाला आन्सर. आणि एक फॅक्टर हा मिळाला. एक हा फॅक्टर मिळाला होता, एक हा फॅक्टर मिळाला होता. आता याचे पण आपण फॅक्टर काढून घेतले तर याचे हे फॅक्टर मिळाले. तर याच्या ऐवजी हे फॅक्टर लिहून घ्या. काय लिहाल, x² प्लस x -3 आणि x -3 याचे फॅक्टर हे आहे. पण हा एक फॅक्टर उरला आहे तो पुन्हा लिहून घ्या. तो पुन्हा लिहून घेतला म्हणजे आता आपल्याला व्यवस्थित आन्सर मिळते. आता काय मिळते तर आपल्याकडे होतं लिमिट x tan to 3 होतं आणि x tan to 3 असल्यावर वर काय होतं, तर वर होतं आपल्याकडे x³ -7x² प्लस 15x -9 अपॉन x⁴ मायनस 5x³ प्लस 27x -27 हे होतं ना हे. आता इथे काय करू, लिमिट x tan to 3 आणि याच्या जागी याचे फॅक्टर ठेवून देऊ आपण. तर या वरच्याचे फॅक्टर्स काय होते, तर या वरच्याचे जे फॅक्टर्स होते हे बघा हे आहे, हे नाही. याचे फॅक्टर मला वाटतं या इकडेच गेलेले असतील. जिकडे आपण क्लीन केलं ना तिकडे फॅक्टर्स गेलेले असतील. तर त्याचे फॅक्टर्स काय होते सांग रे बाबा मला, त्याचे फॅक्टर्स काय होते, वरच्याचे फॅक्टर्स काय होते. हा x² -4x प्लस 3 एक फॅक्टर आणि दुसरा फॅक्टर होता x -3. आता याचे फॅक्टर काय आहे, तर याचे फॅक्टर आपण इथे काढून घेतलेले आहे. याचे फॅक्टर आहे x² प्लस x -3 आणि x -3 आणि x -3 हे याचे फॅक्टर्स आहेत. हे वर आणि खाली तर सारखं असेल तर ते कॅन्सल होईल, एवढं जाईल. आता मला सांगा याचे फॅक्टर पडते का ते आपण पाहून घेऊ. याचे फॅक्टर आणि याचे फॅक्टर पडते का, थोडं या साईडला. इथे काय आहे प्लस 3x² आणि इथे राहील -4x म्हणजे इथे 3 1 जा 3 प्लस 1 4 होते. वर प्लस साइन असल्यामुळे दोघांना सेम साइन द्यावं लागेल. पडले फॅक्टर याचे, वरच्याचे फॅक्टर पडले म्हणजे वरच्याचे फॅक्टर असताना काय लिहू, तर लिमिट x tan to 3 इथे एका ब्रॅकेट मध्ये x -3 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x -1 हे तर कॅन्सल आहे. हे याचे फॅक्टर पडले. आता याचे फॅक्टर पाहून घेऊ पडते का, तर याचे फॅक्टर पडते का ते पाहू. तर इथे काय राहील -3x² आणि इथे राहील प्लस x म्हणजे 1 राहील. तर इथे काय होईल, याचे फॅक्टर 3 1 जा 3 हे एकूण एक फॅक्टर आहे याचे, दुसरे फॅक्टर पडणारच नाही. मग 3 -1 म्हणजे 2 मिळेल. म्हणजे याचे फॅक्टर नाही पडत. याचे फॅक्टर पडेल का, नाही पडत. म्हणून याचे फॅक्टर तसेच किंवा आपण पडणार नाही. तर इथे काय राहील x² प्लस x -3 आणि x -3 म्हणजे इथे x -3 कॅन्सल होईल. झाले म्हणजे आन्सर तुमचं एवढं राहील.
ते आन्सर लिहा, त्यानंतर टेकिंग लिमिट करा. आता आन्सर लिहिलं तर एक स्टेप आपली वाढेल, तर म्हणून ते आन्सर पुन्हा रिपीट न लिहिता मी डायरेक्ट इथं टेकिंग लिमिट लिहितो. टेकिंग लिमिट, टेकिंग लिमिट म्हटलं तर लिमिट काय होईल, इक्वल साइन येईल आणि इथे x - 3, x व्हॅल्यू काय होती 3, 3 - 1 राहील. इथे काय राहील 1 चा स्क्वेअर म्हणजे सॉरी 3 चा स्क्वेअर, तर 3 चा स्क्वेअर किती राहील बेटा, इथे 3 चा स्क्वेअर राहील 9, लिहू डायरेक्ट 3 चा स्क्वेअर 9 प्लस इथे राहील 3, इथे राहील -, आणि इकडे तर काहीच नाही, मग तिकडे काहीच नाही. ओके, इथे +3 - 3 कॅन्सल होईल, म्हणजे आन्सर काय राहील आपलं, वर राहील 3 - 1 म्हणजे 2 आणि खाली राहील 9. घ्यायचा यामध्ये आणि नंतर सॉल्व करता. बरोबर, कळलं की नाही कळलं मला ते सांगा. बरोबर, कळलं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. अजून एक एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्क करता देतो, 1 देईल 2 देईल 4 देईल, पाहू आता किती शक्य होते मला देणं, तेवढे एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देईल. आणि होमवर्कला एक्झाम्पल्स दिलं की मग त्यानंतर मात्र उद्याला जर का इथपर्यंत शिकविल्यामध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम्स नसेल, जर का इथपर्यंत शिकविल्यामध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसेल, तर मला उद्याला नवीन टॉपिक सुरू करायला हरकत राहणार नाही. आता हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही कळवा. यामध्ये जर प्रॉब्लेम्स असेल तर या टॉपिकला आपण कॅरी ऑन करू, आणि जर यामध्ये प्रॉब्लेम्स नसतील, तुमचे रिप्लाय नाही आले, म्हणजे याचा अर्थ प्रॉब्लेम नाही असं मी गृहीत धरेल आणि नवीन टॉपिकला सुरुवात करेन. x³ - 4x² - 5x + 1 अपॉन x + 1 असं हे एक एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेलं आहे. हे एकच एक्झाम्पल्स तुम्ही करा, तेच तुमच्याकरता सफिशियंट आहे. वाटलं तर उद्याला अजून एक्झाम्पल्स देईल, आणि नाही तर नवीन टॉपिकला सुरुवात करा.